राम राम मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? होप सो तुम्ही सर्व छान असेल. वेलकम टू अवर न्यू ब्लॉग. तर गाईस दुपारचे 2 वाजता आहे, संडे आज. बट तुम्हाला माहिती आहे आजच्या 15 दिवसाआधी कसं आम्ही आता दर संडेला फिरायला जातो आहे ना, तर तसं या संडेला ते नाही जाते. बिकॉज गाईस मम्मी पप्पा गावाला गेलेले, दमनला गेलेले, ते सगळे गेलेले फॅमिली, म्हणजे कपल्स गेलेले ते फॅमिलीमध्ये, आणि तिकडे फिरता येते. सो आजचा आमचा काही प्लॅन नाही आहे. हो, पण संध्याकाळी आम्ही जाणार आहे वाघूर डॅमला, मित्र आहे, आणि त्याच्यानंतर चेरीला तर घेऊनच जाऊ सोबत. आणि आता जायचं आहे आम्हाला मावशीच्या घरी. मावशीने जेवायला बोलवलेले, वरणभट्टी बनवलेली बाई मावशीने, म्हणून मावशी म्हटलं येतो मी. चेरी पण येईल आता आज आमच्यासोबत. चेरी तू येईल ना? चल आपण भूर चालले, चल कारमध्ये. बघ कारमध्ये जाऊ, कारमध्ये चल. कार 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 हाऊ टू किडनॅप चेरी. ये ना ग, कार कार कार. चल चल चल, कार 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 कार. किडनॅप झाली चेरी आमची. वेदे बेबे अंधार करून बसलेले एकदम. तुम्ही काय खाणार आहे बेबे? हे म्हाताऱ्या लोकांचं बरं असतं, खिचडी बनवा, कोणती भाजी बनवा, लगेच पोट भरून जातं यांचं. एवढंसं जेवण असतं. चला 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 चला, चल 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 चल. किडनॅप 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 चेरी किडनॅप. चल 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 चल. आम्ही चालला, भूर चाललो. आली आली आली, झाली किडनॅप. परत कार घेऊन जातोय, आणि बघा एवढा गरमीमध्ये ना कार पुसतोय ना, लिटरली असा घाण येतोय ना भाई, असं वाटतच नाही. पाऊस पडून गेलेला आहे म्हणून खूप जास्त गरम होत आहे गाईस. आमच्या आधी कारमध्ये जाणारी ही एक पोरगी असते बघा, सगळ्यात आधी तीच जाते. चेरी वरव, जा मागे जा. बघू शकता तुम्ही कसा हाल झालेला आहे, एकदम घाम घाम, चष्म्यावर पण घाम, मेहनत. आज पाऊस पडायला पाहिजे पण नाही पडणार. 360 डिग्री कॅमेराची सेटिंग मस्त आहे बाई गाईस. एकदम लगेच समजून जातं की आपल्या आजूबाजूला काय टच होतं आहे, काय नाही होते. काय बंद झालं लगेच. चलो. गाईस, आणि आज रात्री ना 3 वाजता पप्पा आणि मम्मी पप्पांना घ्यायला जायचं आहे भुसावळला रेल्वे स्टेशनला. तर ॲक्च्युली त्यांची ट्रेन इथे थांबणार नाही आहे, तर ते बोलले की भुसावळला येशील. मस्त 3 वाजता झोप मोड करून जावं लागेल. वेदला पण यायचं होतं, पण वेद नाही येऊ शकणार. तू येणार आहे? तू तर नाही बोलला, मम्मी तर नाही बोलली होती ना की म्हणे गाडीमध्ये जागा नसेल तर कसं काय येशील म्हणे तू. काकांच्या कारमध्ये नाही, आणि त्यांच्या का? अच्छा हां. पण तू झोप मोड करशील का तुझी? चेरी तू करेल का तुझी झोप मोड 3 वाजता? ही तर आहे ना गाईस, तुम्हाला माहिती आहे 3 वाजता पण 4 वाजता पण उठले ना रात्री, तर आहे ना चेरी काय करते, डायरेक्ट मागे येऊन जाईल. आपल्याला पाणी प्यायला जायचं असेल ना किचन मध्ये, आपण पाणी पित असो आणि मागे बघू ना चेरी दिसेल. म्हटलं हॅ चेरी भाई, एवढंच पण पायाचा आवाज आला, डायरेक्ट चेरी उठून जाते आणि मागे येते. जो पण उठला त्याच्या मागे मागे चालली जाते, अशी येते. तिची काय झोप मोड वगैरे काही नाही. तिला 24 तास पण झोपू दिलं ना, काय अभ्यास नाही तिला, काही कामधंदे नाही आहे. सगळं काही आपल्याला आहे, आपल्याला करायचं आहे, म्हणून झोपा जोडते निस्ती घरात. आणि हा पण जोडत रे, हा जोडतो काहीच क्लासवरनं आल्यावर. 1-2 दिवस झोपला. क्लास आहे ना याची 9 वाजता असते, हा उठतो 8:30ला आणि जातो 9:15ला. 9-5-9-10 पर्यंत. आणि मग माहिती का, 1ला याची क्लास सुटते, घरी येतो हा, जेवण करतो. जर दुपारची क्लास नसेल, दुपारी नुसतं झोपून राहील. आणि जर दुपारी क्लास असेल तर परत त्याला 2ला लगेच जेवण करून पडावं लागतं. बघा, सायन्स स्टुडंटची लाईफ अशी असते. तू पण जाणार आहे दिल्लीला, जंतर मंतरला? जाईल ना पुढच्या वर्षी. काय करेल आणि तिकडे जाऊन पाहिल पुन्हा लागेल तिकडे नंबर, तिकडे जाईल. जंतर मंतरला मी का बरं म्हणतो माहिती आहे? का बरं? प्रोटेस्टला. अच्छा, नाही माहिती का प्रोटेस्ट? समजलं ना. तांबरे सियाराला जाऊ दे आधी. चिरी आंबा बघ, आंबा तिकडे जा, तिकडे तिकडे बघ. अरे आपटली होय, रिवर्स टाकून दिलं रे हिने. आंबा चेरी, आंबा आंबा
भाई किती भारी वाटतंय गाईस. हे बघा आता पाऊस पडून गेलेला आहे तर एकदम हिरवं हिरवं वाटतंय छान. आणि त्याच्यावर आपल्या अमेरिकन गाय चारा खात आहे. ही अमेरिकन दिसते म्हणून अमेरिकन बोलला. गाईस मावशीच्या घरी पोहोचलेलो आहे. जातो मध्ये. कार पार्क करायला पण टाईम लागला भाई. एकदम थोडं मध्ये लावायची होती नवीन कार आहे. गेचेरी काय ते बघ. ते काय बघ काय ते कोण दाखव. वेदच्या हातात दे. वेद फक्त आहे ना त्याला असं हे करेल. ओय दादू थोडस दूर ठेव. दूर ठेव. खायला नको तिने नाही तर डायरेक्ट तोंड पकडून घेईल. गाईस तिथे जेवायला बसतोय. समोर मावशी आहे. चेरी सोबत खेळताय. गाईस फायनली मावशीच्या घरी आलेलं आणि मस्त जेवण केलं आहे. आता वरणबट्टी आणि वांग्याची भाजी. तर आता झोप नको यायला कारण की वरणबट्टी खूप झोप येते. आता किती क्लिअर येते बघ रे. आता चांगलं येते. अरे इकडे मागे सर. कॅमेरा वरती ठेव बिट्टू. कॅमेरा वरती कर. तुम अपने भाई को प्यार से कैसे बुलाती हो? बुलाती ही नहीं. बुलाना हो तो हमारा ना खाना निकम्मा निकल्ला चिट्टी आलसी ढक्कन सरदर कला नक्शा कुत्ता पागल बदमाश चुगलखोर कामचोर. ए नौकर इधर आ. चेरी काय करते? चेरी मम्मी आली. गेली दूर गेली. गाईस याच्याकडे ना टॉकिंग कॅक्टस आहे बिट्टूकडे. आणि चेरी याला खूप घाबरते. चेरी हे घे. हे घे ना. हे घे. घे. आपण जे बोलतो ते हे रिपीट करतो. गाईस आता 4 वाजण्यात आहे. आम्हाला वाघोर डॅमला पण जायचं आहे. तर आता आम्ही मावशीच्या घरून निघताय. हे दोघे आम्हाला सोडायला येत आहे इथे कॉर्नरपर्यंत. येत आहे ना रे. या मग चल. काय ते हां अच्छा शेकायचं आहे का ते? हां चालेल. सो गाईस तर फायनली आता आम्ही घरी पोचलेले. पोचून मी रेडी पण झालेला आहे जायला वाघोर डॅमला. आणि सुमित आलेला आहे बघा. सुमित पण जातोय. सुमित कसं नीट करून घे. झोपेतनं आलेला आहे ना तो उठून. मला माहिती आहे. चेरी कुठे? चेरी अरे बाई ती तर पहिल्या नंबरवर तयार असते गाईस. चेरी हे ना. काय ब्रश आहे ना तिचाच तो ब्रश आहे. तिनेच आणलेला आहे तो कारमध्ये. एनिवेज आता आम्ही चाललेले गाईस वाघोर डॅमला. ऊन आहे यार. बाईकवर जायला खरंच काहीच नाही बट खूप ऊन आहे. आणि म्हणजे लिटरली असं ऊन आहे की उन्हाळ्याचं ऊन वाटेल. हे पावसाळ्याचं वाटणार नाही म्हणून आम्ही चाललेले कारने. आणि तुम्हाला माहिती गाईस तुम्ही नोटीस करतील तर माझ्या डोक्यावर आहे ना हे बघा कसं लाल लाल झालेलं आहे. बघू शकता तुम्ही. सगळं रात्री आहे ना मच्छरांनी जे चावलेलं आहे ना भाई हातावर पायावर डोक्यावर. आम्ही निघतो आता वाघोर डॅमला जायला. अजून एक मित्र जॉईन करतोय तेजस नावाचा. तो पण येतोय सोबत. तर गाईस फायनली ना आम्ही काशीनाथ आला का? 1 मिनिट मला चालू आहे. गाईस फायनली आम्ही काशीनाथकडे आलेलो आहे तिसऱ्या मित्राला घ्यायला. तो आलेला आहे शिरसोलीवरून. ऍक्च्युअली त्याच्या भावाने सोडलं तर तो तिकडे राहतो शिरसोलीला. त्याच्या आता येऊ शकतो तो. आता येऊ शकतो. चलायचं. चल. हा आहे गाईस तेजस 22कर. आता आम्ही जातो असतं डॅमला. थोडा वेळ थांबूयार. जास्त वेळ पण नाही. ऊन आहे यार आज. हवा पाहिजे. हवा असली तर मजा येईल. आणि चला बेल्ट लावून घे ना बाळा. तू बेल्ट लावायचं कसं काय विसरतो घडी रे. आदत से मजबूर. चला गाईस आता आम्ही निघताय जाण्यासाठी मस्त. आणि जाऊ आता आम्ही कुठे जायचंय? वाघोर डॅम. चल चेरी. अबे ही गाईस हिला बघा. हिला थांब सुमित 1 मिनिट. घे. मी नाही चालवू नाही शकणार अशी. घे. ओय काय यार काय झालं? काही नाही. चला.
गाईस फायनली आम्ही पोहोचलेले आहे वाघूर डॅमला आणि आम्ही तिथे ते जे गेट्स वगैरे असतात ना तिथे थांबले होते, बट तिथे काहीच नाही होतं. आणि इथे येऊन बघितलं एवढी गर्दी ना गाईस, लिटरली इथे आहे. आणि बघा समोर आहे वाघूर डॅम आणि साईडला आहे चेरी. आता गाईस ही खूप जास्त फिरलेली आहे आता. बघा हिच्या एन्जॉयमेंट म्हणजे एन्जॉयमेंट. गाईसचं कारला इथे पार्क केलेलं आहे. त्याच्यात काय घेतलंय सुमित? बस हां हिच्यासाठी. हिला आहे ना गाईस पाण्याची तहान लागते ना, तर पाजवायला पाणी नसतं सोबत, तर आधीच घेऊन घेतलेलं आहे. चला तुझ्याकडे पण आहे का कुत्रा? ससे आमच्याकडे पण होते लॉकडाऊन मध्ये, 2 होते. त्याने आता सध्या मांजरी नाकडतील. इथं पण आहे खाली जायला जागा. हां इथूनच जायचंय खाली. गाईस आम्ही इथे आता आलेले पण आहे, बट तुम्हाला समोरचा आहे ना मी व्ह्यू दाखवतो काय ॲक्च्युली इथे. हे बघा भाई हे काय गाईस खरंच सांग काय रे सुमित हे? तू ही बोल सकता इसमें. अरे चेरी हे काय करते? समोर ये भाई गाईस. हे बघा सार्वजनिक डॅम बनवून टाकलेला आहे भाई हा. बघायचं बाकी होतं ना. बघितलं मग आजूबाजूचा व्ह्यू सोडला ना गाईस, तर समोरचा व्ह्यूच छान आहे फक्त. असं इथून आहे ना ते खूप ग्रीन दिसतंय ना, तर ते खूप छान वाटतंय. असं वाटत नाही ना 5X वर की आजूबाजूला एवढी गर्दी असेल. बघ बट गाईस काही समजत नाही भाई कुठे जायचं म्हणून, कारण की एवढी गर्दी नाही. ते चिल तर बिलकुल नाही करता येणार इथे आलं. आम्हाला आहे ना काय प्लॅन आहे समोर बघा. हां चिलबिल तेच ते ग्रीनिंग दिसतं ना, तर तिथे जाता येतं. म्हटलं तिथे जाऊ. तिथून पण पाणीच आहे, इथून पण पाणीच आहे. गाईस आता आम्ही तिथून निघालेले आहे. तिकडे खूप गर्दी होती, तर गाईस खूप चांगल्या पद्धतीने आमच्या इथे पोपट झालेलं आहे. बघा एक पण दरवाजा उघडा दिसत नाही, एक पण नाही. आम्ही लास्ट संडेला हतनूर डॅमला गेलेले बाई, तिथे किती पाणी, इथे काहीच नाही. पाऊस पडून गेला तरी यांनी गेट ओपन नाही केलेलं. इथे काही फायदा नाही झाला बाई इथे येऊन. इथे ना काहीच कोणीच नाही आहे. सुमित मी आणि तेजस आणि चेरी बस, बाकी कुणी नाही. लॉक करू दे रे आधी. चला. आणि ना ऊन पण यार आज, पावसाने खूप घाण केलेली गाईस माहिती का. ओय चल ना, चल चेरी चला. तिला आहे ना आता उघडं सोडून देवा मी, कारण की जर तिला बांधून ठेवलं ना तिला कसं तरी होतं. तुम्ही तिला आता थांब तुझा बेल्ट काढून दे बेटा. साईड लावून दा पहिले ध्यान. हे बघा गाईस गेली ती गेली. बरं आहे भाऊ, इथे शांतता भेटेल आता आपल्याला. आपण आले की आता एक गाडी. हा बघा एक कार आमच्या मागे लगेच ही कार आली. ही कोणती क्रेट्टा आहे. आणि असं चला होय चांगले फॅमिली आहे त्याच्यात पण चांगले घरचे, आणि आपण पण चांगले घरचे ना, म्हणून आमच्या मागे कपल आले त्या दुसऱ्या कारमध्ये. काय माहित कोणाची, त्यांना पण आवडला नसेल बरं तिथे, म्हणून ते आमच्या मागे येऊन गेले. आपली कॉपी केली त्यांनी माहिती का. ही जागा बघा कशी किती मस्त आहे, एकदम शांतता. इथे जास्त कोणीच नाही ना भाई. सुमित तू चेरीला सांभाळतोय बिचारा. ते बघा इथे कोणीच नाही. ऊन इथे आहे ना उमजू देत नाही, म्हणून आम्ही सावलीमध्ये चाललेले. तिथे बघा तिथे आहे ना थोडी सावली आहे. गाईस तर संध्याकाळचे 6:30 होत आहे आणि आता इथून आम्ही जातोय. आणि ना आता वातावरण पण चांगलं झालेलं. केव्हांचं आम्हाला हे वातावरण पाहिजे होतं, पण तेव्हा होतच नाही. केव्हांचं ऊन होतं. आणि आम्ही आहे ना केव्हांचे इथे म्हणजे थोडं इथे पण हे मातीमध्ये काबऱ्या जाते. चेरी तू कारमध्ये बसायचं आहे ना आता. हां तर बघा हे बॅकग्राऊंड व्ह्यू बघा गाईस किती मस्त. इथे नारळाची झाडं, तर ते व्ह्यू पण छान आहे. ढगं पण पाऊसच नाही आहे यार. पाऊस आमच्यासोबत गेम खेळतोय गेम. बघा आता वातावरण होतंय वरती. चेरी उठ उठ उठ
इकडे ये. इकडे ये. काहीच लाज नाही हिला. काहीच हे बघा किती सुंदर सनसेट होतो इथे. आणि आता आम्ही जाण्यासाठी निघताय परत. कसं वाटलं? मजा नाही. का बरं? बोर झालो मी. का बरं? पण ऊन नाही सहन झालं. ऊन नाही. हा, ऊन तर मला पण सहन नाही झालं. गरम खूप झालं. कार मध्ये बसल्यानंतर बरं वाटतं. एसी मुळे बरं वाटतं. पण असं जर व्ह्यू राहिला ना गाईस तर आहे ना कुठे पण जायला खूप छान वाटतं है ना. चेरीला कसं वाटलं? चेरी तर ऑलवेज फेमस बाई. चेरीला आहे ना तुम्ही गाईस मेरून तलावला पण घेऊन गेले ना. म्हणजे तुम्ही नाही, आम्ही जर मेरून तलावला पण घेऊन गेले ना, विचार एवढी खुश होते ना तिथे काय सांगू. बट एनीवेज चलो अभी जाते हे अपन घर के लिए निकलते. ओए सीट बेल्ट लाव रे. चलो हा सनसेट बघून बघून मजा येईल आता. गाईस तर घरी आलेलो आहे मी तर घरी आहे ना किती वाजता मिनटं मला आठवू द्या. 7:30 वाजता मी घरी आलेलो होतो. नंतर काय बाहेर गेला होता थोडं खायला इकडे, कारण की मम्मी वगैरे नाही आहे, मग बेबे बनवू शकत नाही जास्त काही, म्हणून मग आम्ही वेद पण बाहेर गेला होता, मी पण बाहेर गेला होता. बट आता खाऊन वगैरे आलेले आणि आता आम्ही झोपतो आहे, कारण की 2 वाजता मे बी उठावं लागेल. परत पप्पांना घ्यायला जावं लागेल. भुसावळला उतरणार आहे ते, म्हणजे तिकडे ट्रेन थांबणार आहे त्यांची. सो हां आम्ही सोबतच जाऊ. तर दोन्ही पण कार घेईल तिथून, आम्ही आमची कार घेऊ आणि जाऊ. सो बघू आता किती वाजता सांगतो पप्पा. तिथं ट्रेनमध्ये बसलेले. भेटतो किंवा लेट पण होऊ शकतो. सो हे गाईस, तर आता वाजता आहे रात्रीचे 12:30. मी झोपलाच नाही ॲक्च्युली, माहिती आहे का. निहानचा फोन आला मला आणि तो बोलला की म्हणे ते 1:30 वाजता येणार आहे. म्हटलं हां. मग पप्पांना कॉल केला. पप्पा बोलले की 1:30 वाजता येणार आहे. 3ला नाही येते, 1:30ला येते गाडी, लवकर आहे. तर ठीक आहे म्हटलं, आम्ही 12:30 वाजता निघू म्हटलं इथून भुसावळ जाण्यासाठी. मग भुसावळला त्यांना पिक करू. गाईस आता आम्ही निघालेले जाण्यासाठी. ओम आणि निहान आम्हाला जॉईन करणार कमल पॅराडाईजकडे. वेदने त्याची स्कूटी इथे लावली आणि तो इथे आला. चल चेरी हे घे. तर आता 1 वाजता आहे रात्रीचे आणि आमच्या सोबत एवढा मोठा स्कॅम झालेला आहे, म्हणजे पोपट झालेला आहे आमचा. थांबा 1 मिनिट. आता आम्ही 5-10 मिनिटात भुसावळला पोहोचले असते, पण पप्पांचा कॉल आला. म्हणे ना आउटरला थांबलेली जळगावला, तर ही जळगावला थांबते म्हणे. आम्ही भुसावळला लिटरली आता पोहोचताय 5-10 मिनिटात. टोल पण भरला, आता आम्हाला परत जावं लागतंय जळगावला. गाबरं तर ते तिकडे आलेले, आता जळगावला थांबते ती गाडी. आता आम्ही परत टर्न घेतो. आता यू टर्नच भेटत नाही. आम्ही 2 किलोमीटर पासून मी तुमच्याशी बोलतोय, 2 किलोमीटर झाले पण आलाच नाही एक पण टर्न अजूनपर्यंत. ओ याला सांग खालून टर्न घे, ब्रिजच्या खालून. अरे दादा, ब्रिजच्या खालून घ्यायचं होतं. ओम नाही वाटत तो, त्यांची कार नाही ती. नाही ना. नाही बघा काय, आम्ही भुसावळला लिटरली पोहोचलेले. भुसावळला पोहोचलेले आम्ही. पोहोचून आम्हाला समजतं की आमच्या सोबत झालेला आहे स्कॅम. चला आता परत यू टर्न घेऊ आणि जाऊ जळगावला. गाईस तर फायनली आम्ही पोहोचलेले आता रेल्वे स्टेशनच्या बाजूला. ते पण फक्त बघा 1:01 त्यांचा कॉल आलेला आणि 1:27 आम्ही इथे. तर हायवे होता.
गाईस हे बघा, हे इथे कुठे थांबलेले मला तेच समजत नाही, हे कुठून उतरलेले की काय काय माहिती. डायरेक्ट इथे पुलाच्या खाली कसं काय थांबले. सगळे झोपेत आलेले, सगळे झोपेत. चेरी मम्मी, मम्मी बघ, मम्मी पप्पा. लगेच आनंद झाला आमच्या बहिणीला. तो ते गाडी आणली होती त्याने, कमल पॅराडाईज कडे लावलेली होती. बाय गाईस 2 वाजण्यात आणि आम्ही फायनली घरी पोहोचलेले. आता सगळ्यांना ड्रॉप केलं आणि फायनली घरी पोहोचले आहे. चल चेरी, फायनली घरी पोहोचले आहे. काही राहिलं तर नाही ना. चला उतर ना. याला अशी उडी नाही मारता येणार, खाली सोडावं लागतं. जा. 1 वाजता तू काय फिरते आहे चेरी. हे बघा